नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। आता आपण पहिले अंदाज बघूयात आणि नंतर पुढे काय होणार आहे आणि काही प्रश्न आहेत जे आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पाहूयात। अल निनो हा तीव्र आहे, पण एकटा मान्सून महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या पावसाचं गणित ठरवत नाहीये। 2023 ला सुद्धा अल निनो आला होता, यावर्षी त्याच्यापेक्षा थोडं जास्त आहे, पण परिस्थिती त्या लेवलची गंभीर नाहीये। तुम्हाला मी एक स्क्रीनशॉट शेअर करून देतो। हा गॉडझिला नावाचा जो की अल निनो आहे, स्वतः IMDनं मागच्याच आठवड्यामध्ये महापुराचे ढगफुटीचे संकेत आहेत असं व्यक्त केलं आहे आणि ही परिस्थिती त्या काळामध्ये उद्भवते। दुसरा महत्वाचा प्रश्न, शेतकरी दरवर्षी 15 पासूनच पुढे पेरण्या करतो, काही क्वचितच जर उन्हाळ्यात पाऊस झाला तर त्या पाण्यावरती पेरण्या करतोय, पण अशी सुद्धा वेळ ती चांगल्या पावसाळ्यामध्ये सुद्धा की आपण पंढरपूरची यात्रा मागे फिरेपर्यंतही आपल्या कधी कधी पेरण्या होत नाही। त्या काळामध्ये अशा स्वरूपाचा मेसेजेस, अशा स्वरूपाच्या गोष्टी येत नव्हती। यावर्षी काय झालं, नेमकं काय कारण आहे त्या बाबतीतही बघूयात। मित्रांनो, पेरण्या 20 तारखेपासून पुढे सुखरूप पार पडतील अशी पद्धत आहे। कालपासून वातावरणामध्ये बरा बदल होतोय, आज चांगला झालाय। विदर्भ मराठवाड्याला सर्वाधिक कमी पाऊस सांगितला होता, त्याच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पूर्व भागाकडनं पावसाने अवकाळी का होईना पण सुरुवात चांगली केली। आज हिंगोलीपर्यंत, जिंतूरपर्यंत, थोड्याच वेळात रात्री परभणीपर्यंतही मजल मारेल। काही ठिकाणी जालन्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजे जसं की परतूर पट्ट्याकडे सुद्धा तो मजल मारेल। वातावरणाची अवकाळीची ही क्रेज आहे। 15 आणि 16 जूनला मान्सून, ह्या दोन्हीपैकी कोणत्याही तारखेला मान्सूनचे वारे आणि मोसमी वातावरण हे दाखल होणार आहे। आजही ढगांची आवृत्ती त्या पद्धतीने आपण पाहिली, कारण की ऑलरेडी IMDनं जाहीर केला की 16 पूर्वेपर्यंत मान्सूनने मजल मारले। IMDचा तुम्ही मागचा अंदाज बघा। त्याच वाऱ्याने जे आणलेलं बाष्प होतं ते आज मराठवाड्यामध्ये दुपारपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये होतं। इकडे भोकरदन वगैरे भाग असेल, बीड असेल, सगळ्या भागांमध्ये होतं। हळूहळू मान्सून ह्या 3 दिवसामध्ये महाराष्ट्र आपल्या वाऱ्याने व्यापणार आहे आणि 17-18 जून पासूनच मान्सूनचे काळे ढग, कुठे हलक्या सरी या सुरुवात होणार आहे। 18 आणि 19 तारखेला चक्क मराठवाडा विदर्भामध्ये मान्सूनचा पाऊस सक्रिय होणार आहे। पण मी तुम्हाला 20 पासून पुढे का सांगतोय, कारण की परिस्थिती त्या पद्धतीनं ही मान्सूनची झिमझिम पावसाची किंवा इरबळ जरी पडला तर बारीक पावसाचा असते। त्यामुळे 20 पासून पुढे चांगला पाऊस जसा जसा ज्या बागात होईल त्या पद्धतीने पेरण्या करायच्या, पण 20 पासून पुढे पाऊस चांगला बरसणार सुद्धा। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। मराठवाड्याला, विदर्भाला 2 दिवस पाऊस बरसू द्या, 20-21 पर्यंत बरसू द्या, नंतरच पेरण्या करा, कारण की ही जी जोखीम आहे ही आता घेणं मी पण सोडून दिलेली आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, खानदेशकर असतील, पश्चिम महाराष्ट्रकर असतील, मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या तुलनेमध्ये 1-2 दिवस उशिरा तुमच्यापर्यंत पाणी पोहोचतो, त्यामुळे 2 दिवस यांच्या तुलनेमध्ये उशिरा येऊ शकतो। पण मान्सूनचा पाऊस, मान्सूनचे ढग, मान्सूनचं जे काही सगळं वातावरण, टेम्परेचर कमी होईल ते तुम्हाला 20 तारखेलाच पाहायला मिळणार आहे। 20 तारखेला तुमच्याही भागात पाऊस सुरू होणार आहे, पण जी मोठी ऍक्टिव्हिटी आहे थोडी 1-2 दिवस यांच्यापेक्षा वेट आहे। पूर्व विदर्भातल्या नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या भागांना ही कंडिशन अत्यंत चांगल्या पद्धतीनं अवकाळीचीच पुढचे 15-16 तारखेपर्यंत जास्त आहे। नागपूरमध्ये अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल, 100% भाग तो घेणार नाही, हे मी त्याही व्हिडिओत म्हणलं होतो आणि ह्याही व्हिडिओत सांगतोय। दुसरी महत्वाची गोष्ट, अनेक माध्यमांनी अक्षरशः दुष्काळ जाहीरच करून टाकलाय। आज तर हद्दपार झाली या 2 दिवसामध्ये। ठीक आहे, मग दुष्काळ म्हणल्या तुम्ही दुबार पेरणीची वेळ येऊ देणार नाही असं तुमचं प्रत्येक व्हिडिओमध्ये वाक्य आहे आणि अजूनही राहतं, तर मग तुम्ही काय करणार आहे दुष्काळामध्ये? स्वतः पेरून काय धार मारणार आहे का? त्यामुळे म्हणतो, जर दुष्काळ आहे तर मग तुम्ही पेरता कशाला? 20 जून पुढच्या पुढे जो पाऊस चांगल्या पद्धतीने येणार आहे, मग तुम्ही पेरता कशाला? कारण की मी सुद्धा आज ह्या 2 दिवसाच्या वातावरणामध्ये बकाडी होतं, आज तरी ढग गेलेत, पण ह्या 2 दिवसाच्या वातावरणामध्ये तुमची जी मानसिकता आहे ती स्थिर नाहीये। कारण की जर तुम्ही पेरण्या केल्या 22च्या पुढे, 20च्या पुढे, तर पुन्हा जुलैमध्ये खंड असतो, तो दरवर्षी असतो। हा पश्चिम महाराष्ट्राला असतो, खानदेशला असतो, मराठवाड्याला असतो, विदर्भाला असतो। गेल्या वर्षी सुद्धा अनेक भागांमध्ये पिकं सुकून करपायची वेळ आली होती। चांगला पावसाळा असताना सुद्धा मे महिन्यामध्ये विहिरीला पाणी आलं होतं, इतका चांगला पावसाळा सुद्धा हे खंड अनिश्चित पुढे असतातच जुलै महिन्यामध्ये सुद्धा। तर मग त्यावेळेस सुद्धा तुमच्या ह्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह, तुम्ही तर पाऊस चांगले बरा म्हणले होते, दुष्काळ नाही म्हणले होते, मग काय झालंय? ह्याच कमेंटमुळे मी आताच माघार घेतोय।
सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात. तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो. त्यामुळे परिस्थिती जी आहे, जून आणि जुलै कधीच ठरवत नाही. कोणताच विभाग असा नाहीये की जून मान्सूनचा जो काही पाऊस असतो तो विहिरीला पाणी आणतो जून जुलैमध्ये. परतीच्याच पावसामध्ये पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ हा विहिरीला पाणी आणत असतो. ही परिस्थिती आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये आलेली आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मी आज का माघार घेतोय, कारण की ह्या लोकांनी ह्या गोष्टीवरती सुद्धा एक उपाय काढला असतो. त्यांच्या व्हिडिओमध्ये उद्या पदशील पळ काढत असं पुढची परिस्थिती पाहून. हे पहा, जगातील टॉप मॉडेलचा विचार करून अभ्यास करणारा अभ्यासक आहे. गेल्या वर्षी याच जुलै महिन्याच्या बखाडीमध्ये प्रयोगशाळा बंद करेल अशी भाषा केली. दिलेला वेळ, दिलेली टायमिंग, दिवसा आभा सुद्धा नव्हतं, त्या टायमिंगला पाऊस दाखवणारा तज्ज्ञ आहे. बाकी तुम्हाला माहिती आहे. आणि ज्या ज्या दिवशी चेंज होईल, ज्या ज्या दिवशी वातावरण सक्रिय होईल, त्या त्या दिवशीच वातावरण चेंज झालंय. तुम्ही कितीही आटापिटा करा. 20 तारखेला 20 जूनच्या पुढे तुमच्या पेरण्या सुखरूप पार पडतील. चांगला 7-8 दिवस तो पाऊस एकसारखा राहील. काही ठिकाणी एक दिवस लवकर येईल तर काही ठिकाणी 1-2 दिवस उशीर येईल. हे मराठवाड्याच्या, विदर्भाच्या आणि खानदेशच्या बाबतीत सांगतोय. आणि त्याचबरोबर मान्सूनचे हे जे काही टप्पे आहेत हे असेच राहतात. पूर्ण पावसाळी पॅटर्न बदललेला आहे मागच्या 10 वर्षापासून. मान्सूनवरती पाऊस डिपेंड नाही, हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय. IMD आहे, WD आहे, IMJO आहे, त्याच पद्धतीनं IOD सिस्टम आहे, यावरती सुद्धा डिपेंड असतो. जर मान्सूनचाच पाऊस महाराष्ट्रात पडत असेल तर उन्हाळ्यात पडणारे पाऊस, दिवाळीनंतर पाऊस हे मान्सूनचे नसतात, हे तुम्हालाही मान्य आहे. तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात ठेवा की कधी कधी मान्सूनच्या पावसाच्या पेरण्या जुलै महिन्यातही झालेल्या आहेत, यावर्षी तरी जूनमध्ये होतील. त्यानंतर कधी कधी असे पण का आलेले आहेत पिके कळपेपर्यंत, पण लगेचच पाऊस पिकं वाचून जायच्या टायमालाच लगे आगमन झालेले. असा काळ 2023ला होता. 1972 पेक्षाही खतरनाक साल सांगतात. 1950 इतका भयंकर दुष्काळ आहे. मग तुम्ही शेतकऱ्यांना पेरायच का लावतात? कारण की पुढे खतं टाकायचे, मेहनत घ्यायची, मजूर लावायचे, पुढे चालून तो कापूस जाणारच असेल तर मग दुष्काळ असेल तर पेरायला कशाला लावता? त्यामुळे मी आज माघार घेतोय. तुम्हाला पेरायलाच लावत नाही. तुम्ही पेरा किंवा तसंच शेत ठेवा, काहीही घेणं देणं नाही. आजपासून आपल्या हे जे काही तोडका हवामान अंदाज प्रयोगशाळा आहे, महाराष्ट्राच्या बाबतीत फक्त आपले अंदाज बंद राहतील इथून पुढे. आणि परत तुम्ही म्हणताल की 2-3 दिवसांनी परत हा व्हिडिओ सुरू केल, तर नाही. कारण की हे जे काही टेन्शन आहे, वारंवार जे काही टॉर्चर येत आहे, हे बरोबर नाहीये. मी निगेटिव्ह कमेंटला पाहून थांबलेलं नाही, पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पॉझिटिव्ह कमेंट करणारे सुद्धा यामध्ये वारंवार विचारतात की पेरणी कधी होईल. तुम्हाला एकदा सांगितलंय, तुम्ही माझ्या पूर्ण पोस्ट चेक करा. माझा फक्त एकच अंदाज चुकलेला आहे. बाकी जुलै महिन्यामध्ये दिलेले अंदाज जे आहेत, 8 तारखेचा पाऊस, 7 तारखेचा पाऊस, ज्या भागांना सांगितलं त्या भागांना अॅक्युरेट पडलेला आहे. त्यामध्ये काही गफलत केली नाही. तुमच्या भागापर्यंत बारीक विजा वगैरे थेंबता होईना पडलेत त्या दिवशी. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही स्प्रिंकलर लावताय, वाऱ्याने थोडी दिशा बदली की एखादी साईड कमी राहते, दुसरी साईड जास्त होते. ते तुमच्या हातचा असून ते दुसरीकडे एकीकडे कमी जास्त होतं. हे प्रकार होत असतात. शेवटी तो अंदाज आहे. पण एक मला म्हणायचंय की आता ही जी काही कंडिशन्स आहेत पुढील पावसाच्या, ह्या चांगल्या आहेत. तुम्हाला IOD पॉझिटिव्ह राहून, MJO सुद्धा चांगला राहून तुम्हाला पुढील पाऊस चांगले येणार आहेत. परतीच्या पावसात सुद्धा विहिरीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सगळ्या विभागाचा मिटणार आहे. गेल्या वर्षी सुद्धा असमान वितरण होतं, जे सांगतायत आता बरेच जण असमान वितरण राहील, आमकडे कमी कुठे जास्त, हे दरवर्षी होतं. गेल्या वर्षी सुद्धा विदर्भाला चांगला आला तर खानदेशला कमी राहायचा, पश्चिम महाराष्ट्राला चांगला आला तर इकडे पूर्व विदर्भाला कमी राहायचा. हे सगळं होत राहतं. तुम्हाला ह्यामध्ये सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तुम्ही किती वर्षाचा रेकॉर्ड चेक करा, किती वर्षापासून तुम्ही पेरणी करता, हे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तरी सुद्धा गेल्या वर्षी काय झालं हे तुम्हाला ह्या वर्षी माहित नाहीये, त्याच्या 10 वर्षात काय झालं हे माहित नाही. हे लक्षपूर्वक पाहा जा. अनेक शेतकऱ्यांचा ह्याच प्रश्न असतो की पाऊस कधी पडेल, आम्ही पेरणी कधी करू. तुम्हाला पेरणीचा सगळा संदर्भ माहिती आहे. दरवर्षी आपल्या पेरण्या 15 पासून पुढे होतात. मला ह्या व्हिडिओमध्ये जेवढं बोलायचं होतं तेवढं बोलत होतो. आणि इथून पुढे माझे अंदाज सोशल मीडियावरती दिसले ते समजून जा की ते जुने व्हिडिओ आहेत, आणि दिसलेच तर समजून जा की हे दुसऱ्या राज्यासाठी आहेत. त्यामुळे इथेच पूर्णविराम. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद, आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.